हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण क्लास 5 सब्जेक्ट इंग्लिश यामधील टॉक टॉक टॉंग टॉंग ऑल डे लाँग ही छान इंटरेस्टिंग स्टोरी बघूया. आता वन बाय वन त्याचं एक्सप्लेनेशनकडे वळू. लॉंग लॉंग ॲगो इन द फार अवे लँड ऑफ कोरिया देअर वॉज अ मिनिस्टर. आता खूप जुनी ही गोष्ट आहे आणि कोरियामध्ये एक मिनिस्टर राहायचा. ऑन द राईट ऑफ हिज हाऊस देअर लिव्ड अ ब्लॅकस्मिथ. त्याच्या घराच्या उजव्या बाजूला, राईट ऑफ हिज हाऊस म्हणजे त्याच्या घराच्या उजव्या साईडला ब्लॅकस्मिथ म्हणजे लोहार राहत होता. अँड ऑन द लेफ्ट देअर लिव्ड अ कार्पेंटर. आणि लेफ्ट साईडला कार्पेंटर राहायचा. द ब्लॅकस्मिथ अँड द कार्पेंटर बिगॅन देअर वर्क अर्ली इन द मॉर्निंग. आता हे ब्लॅकस्मिथ आणि कार्पेंटर सकाळी उठल्या उठल्या आपल्या कामाला लागून जायचे. सकाळी उठल्याबरोबर ते कामाला सुरुवात करायची. टॉंग 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 द ब्लॅकस्मिथ बीट्स द आयर्न विथ हिज बिग हॅमर. आता हॅमर म्हणजे हातोडा. हातोडी तुम्हाला माहिती आहे ना. जर लोहार लोक जर ते लोखंडाला ठोकतात हॅमरने, तर तेव्हा त्याचा आवाज कसा आहे, तर टांग टांग टांग. तर जेव्हा सकाळी उठल्या उठल्या तो आपल्या हॅमरने त्या आयर्नला म्हणजे लोखंडाला जेव्हा दणके द्यायचा, तेव्हा त्याचा आवाज सुरू होऊन जायचा. अँड टॉक 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 द कार्पेंटर वर्क विथ ही स्मॉल हॅमर. आता कार्पेंटर सुद्धा त्याचं फर्निचर करायचं काम होतं. त्याला पण ठोकठाक करायचं गरज पडायची, तर त्याच्याकडे छोटी हॅमर होती. तर त्याचा आवाज टाक 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 यायचा. देन किर 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 ही यूज ही सॉ टू कट द वूड. आता सॉ म्हणजे आरी, करवत आपण म्हणू त्याला. आता त्या आरीने तो काय करायचा, लाकूड कापायचा. तर लाकूड कापताना त्याचा आवाज कर असा यायचा. दे वर्क डे अँड नाईट अँड मेड अ लॉट ऑफ नॉईज. आता हे दोघंही जण आपापल्या कामामध्ये व्यस्त राहायचे. दिवसभर खूप काम करायचे आणि ते काम करताना त्यामुळे खूप आवाज होत असा. ब्लॅकस्मिथकडून यायचा टंग टंग आवाज यायचा. तर कार्पेंटरकडनं कधी कधी टक टक आवाज यायचा, तर कधी कधी किर किर असा आवाज येत होता. ऑल दॅट नॉईज डिस्टर्ब द मिनिस्टर. आता पूर्ण त्या आवाजाने हा मिनिस्टर डिस्टर्ब होऊन जायचा की दिवसभर हे काय आवाज येतच राहतो. आय मस्ट डू समथिंग अबाउट दिस ही थॉट. आणि आता त्यांनी विचार केला की मला याच्याबद्दल काही ना काही आता करावंच लागेल, काहीतरी सोल्युशन मला शोधून काढावं लागेल. वन डे द मिनिस्टर कॉल्ड द ब्लॅकस्मिथ. आता एके दिवशी मिनिस्टरने ब्लॅकस्मिथला आपल्या घरी बोलावलं. आय ऑर्डर यू टू शिफ्ट युअर हाऊस समवेअर एल्स. आता त्यांनी ऑर्डरच दिली, त्याला रिक्वेस्ट केली नाही, कारण की तो मिनिस्टर होता. तर त्याने ऑर्डर केली ब्लॅकस्मिथला की तू आपलं घर इथून कुठेतरी शिफ्ट कर. देन ही कॉल्ड द कार्पेंटर अँड गेव हिम द सेम ऑर्डर. आणि नंतर त्यांनी कार्पेंटरला सुद्धा बोलवलं आणि सेम ऑर्डर त्याने कार्पेंटरला सुद्धा दिली. आफ्टर फ्यू डेज द ब्लॅकस्मिथ वेंट टू द मिनिस्टर. आता काही दिवस असेच गेले. त्यानंतर ब्लॅकस्मिथ म्हणजे लोहार मिनिस्टरच्या घरी गेला आणि म्हणाला, आय एम मूव्हिंग माय हाऊस टुमॉरो ही टोल्ड द मिनिस्टर. आणि त्याने म्हटलं मिनिस्टरला की उद्यानं मी माझं घर शिफ्ट करतो आहे, मी इथून जातो आहे, माझं घर शिफ्ट करतो आहे. द मिनिस्टर वॉज हॅपी. आता मिनिस्टर खूप खुश झाला. ही सेड, दॅट्स अ व्हेरी काइंड ऑफ यू. यू आर सच अ गुड मॅन. प्लीज स्टे फॉर लंच टुडे. आता या गोष्टीवर जेव्हा तो शिफ्ट करतोय हे ऐकून मिनिस्टर खुश झाला आणि त्यांनी म्हटलं की तू खूप छान माणूस आहे, तू चांगला माणूस आहे. मग आज तू लंचसाठी माझ्या इथे थांबून जा, आज माझ्याकडूनच तू लंच करून जा, असं त्यांनी त्याला म्हटलं. देन द कार्पेंटर केम. आता नंतर कार्पेंटर त्याच्याकडे आला पुन्हा मिनिस्टरकडे. आय एम ऑल्सो मूव्हिंग माय हाऊस टुमॉरो. मी पण माझं घर शिफ्ट करतोय. ही टोल्ड द मिनिस्टर. त्यांनी मिनिस्टरला म्हटलं की मी पण माझं शिफ्ट करतोय आता. द मिनिस्टर वॉज ओव्हरजॉईड. आता हा आधीच त्याला आनंद झाला होता की ब्लॅकस्मिथ चेंज करतो आहे, आणि जेव्हा कार्पेंटरचं ऐकलं तेव्हा ओव्हरजॉईड म्हणजे त्याला अगदी आणखीन जास्त आनंद झाला. ओ नो, यू आर टू काइंड. तू सुद्धा खूप दयाळू आहेस. प्लीज स्टे फॉर लंच टुडे. आणि तू पण माझ्या इथे लंचसाठी थांबून जा, असं मिनिस्टरने त्याला रिक्वेस्ट केली. द मिनिस्टर ऑफर्ड हिज नेबर्स मेनी टेस्टी डिशेस. आता मिनिस्टरनी त्याला ऑफर्ड केली म्हणजे त्याला जेवताना लंच करताना
खूप साऱ्या टेस्टी डिशेस त्यांना सर्व केल्या. स्वीट्स अँड फ्रुट्स, सोबत स्वीट्स पण होते, फ्रुट्स पण होते. देन ही सेड गुड बाय टू देम आणि त्यांनी म्हटलं की गुड बाय, ओके तुम्ही आता शिफ्ट होताय ना, त्यांनी बाय म्हटलं त्यांना आणि हे लोकं आपल्या घरी पुन्हा निघून आले. द नेक्स्ट डे वेन द मिनिस्टर वेंट टू बेड ही थॉट, ॲट लास्ट आय विल हॅव सम पीस. आता दुसऱ्या दिवशी जेव्हा मिनिस्टर आता आपल्या रात्री झोपायला बेडवर गेला, तर तो काय म्हणाला, अरे वा, आता सरते शेवटी ॲट लास्ट म्हणजे अखेरकार किंवा शेवटी मला छान आनंदाची झोप मिळणार आहे. आता छान मला सुख मिळणार आहे, पीस मिळणार आहे, समाधान मिळणार आहे. Tomorrow when I get up, I will listen to the sweet sounds of a bird. How nice it will be. आता तो विचार करू लागला की जेव्हा उद्या मी सकाळी उठेल ना, तर मला आता हे टंग टंग टिक टिक आवाज नाही येणार आता. आता मला फक्त बर्ड्सचं स्वीट सॉंग्स ऐकायला येतील आणि किती छान असं या आनंदाच्याच भरात तो झोपी गेला. But the next morning, the minister woke up with the sound of tong tong tong, talk talk talk, कर 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 अगेन. आता हा मिनिस्टर झोपला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो तर काय, तर त्याला ते बर्ड्सचा आवाज वगैरे काही नाही आला. त्याला लगेच असा आवाज ते टंग टंग टॉक टॉक किर किर पुन्हा तो आवाज यायला लागला. ही गॉट अनॉइड. अनॉइड म्हणजे एकदम त्रासला, तो वैतागून चिडला तो एकदम. आणि ही कॉल्ड हिज सर्वंट्स आणि त्यांनी रागावून चिडून आपल्या सर्वंटला आवाज दिला, नोकराला आवाज दिला. गो अँड सी हू इज मेकिंग ऑल दॅट नॉईज. त्यांनी म्हटलं, जा आणि पहा कोण आवाज करतोय ते. आफ्टर सम टाइम द सर्वंट्स कम बॅक. आता थोड्या वेळाने हा सर्वंट गेला, त्याने शोधून काढलं कुठून आवाज येतोय आणि तो परत आला. दे हॅड सम न्यूज फॉर द मिनिस्टर आणि त्याच्याजवळ एक न्यूज होती मिनिस्टरसाठी. The carpenter and the blacksmith had moved their houses. The blacksmith had moved to the carpenter's house and the carpenter had moved to the blacksmith's house. आता त्या सर्वांनी त्याला न्यूज सांगितली की काल हे दोघं जण येऊन गेले होते आणि त्यांनी म्हटलं की ते शिफ्ट करतायत. पण त्यांनी शिफ्ट काय केलं, कार्पेंटर गेला ब्लॅकस्मिथच्या घरात आणि ब्लॅकस्मिथ गेला कार्पेंटरच्या घरात. म्हणजे त्यांनी एकमेकांचेच घर चेंज केले. ते दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाले का? नाही, त्यांनी आपलेच एकमेकांचे घर शिफ्ट केले. द ब्लॅकस्मिथ अँड द कार्पेंटर कॅरीड ऑन देअर वर्क इन देअर हाऊस डे अँड नाईट. अशा प्रकारे ह्या मिनिस्टरनी खूप प्रयत्न केला तरी त्यांचा काही फायदा झाला का? नाही. ब्लॅकस्मिथ आणि कार्पेंटर आपल्या कामामध्ये खूप बिझी होते आणि ते दिवस आणि रात्र आपलं काम करण्यात मग्न होते. ते कॉन्सन्ट्रेशननी आपलं काम करत होते. आवडली की नाही तुम्हाला स्टोरी? जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला डिस्क्रिप्शनमध्ये विचारू शकता. थँक यू.